भोर तालुक्यातील बोंगवली गावचा हाय व्होल्टेज सबस्टेशन प्रकल्प हटवा या मागणीसाठी आज स्थानिकांनी पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ चौकात रास्ता रोको आंदोलन जे आहे ते केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर आता हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या सबस्टेशन प्रकल्पामुळे भोर आणि राजगड तालुक्यातील तब्बल 116 गावं जी आहेत ती बाधित होणार आहे। जो सबस्टेशन प्रकल्प होते त्या सबस्टेशन प्रकल्पामुळे खरं तर जी लाईन जी या सबस्टेशन प्रकल्पाची जाणार आहे ती 116 गावातून जाणार आहे। त्यामुळे या 116 गावातील जे शेतकऱ्यांची शेती आहे ती बाधित होणार आहे आणि त्या सबस्टेशनला आता विरोध करत हे सर्व 116 गावातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी पुणे सातारा महामार्गावर आंदोलनासाठी उतरलेले पाहायला मिळते। त्या ठिकाणी पाहिलं तर महिलांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय। सध्या पाहिलं तर या महामार्गावर पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसात सुद्धा हे सर्व महिला जे आहेत ते छत्री घेऊन या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। मागं पाहिलं तर ट्रॅक्टर आणि बैलगाड्या घेऊन सुद्धा काही शेतकरी जे आहेत ते या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी जे आहेत ते झालेले पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर या आंदोलनामुळे पुणे सातारा महामार्गावर पुणे आणि साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे या ठिकाणी पाहिलं तर कुठलाही अनुचित प्रकार या आंदोलनादरम्यान घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येनं शेतकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। खरं तर ज्यांच्या कृती समितीच्या अंडर हे सर्व आंदोलन होते ते कृती समितीचे उपाध्यक्ष विक्रमदादा खुटवड आपल्यासोबत आहे। तुमच्या नेतृत्वात खरं तर आंदोलन होते, काय नक्की प्रमुख शेतकऱ्यांची मागणी? मोठे संख्येने शेतकरी दाखल झालेले पाहायला मिळतात। भोर तालुका आणि राजगड तालुक्यामध्ये एका खासगी कंपनीच्या माध्यमातून बोंगवली गावामध्ये 80-85 एकरावरती एक सबस्टेशन उभारण्यात येते। खरं तर हा प्रकल्प हा एका खासगी कंपनीचा आहे। भारत पाकिस्तानच्या सीमेवरती गुजरात राज्यामध्ये एक सोलर पार्क आहे। त्या सोलर पार्कमध्ये जी वीज तयार होते ती त्या ठिकाणी वाहून आणून आपल्या बोंगवली गावामध्ये 80-85 एकरामध्ये त्याचं एक मोठं सबस्टेशन होते। सबस्टेशन होत असताना त्या ठिकाणी तयार होणारी जी चुंबकीय क्षेत्र आहे त्याच्यामुळं त्या परिसरामध्ये सातत्यानं वातावरणावरती, शेतीवरती, शेतकऱ्यांवरती सगळ्यावरती त्याचा दुष्परिणाम होणार आहे। आणि त्याचबरोबर या सबस्टेशनमधनं आज 3 टॉवर लाईन बाहेर जात आहेत। भवितव्यामध्ये आम्ही हे गॅजेट वाचलेलं आहे। खरं तर सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या ग्रामस्थांना अत्यंत या ठिकाणी कधी थानपत्ता न लागता या कंपनीनं ह्याचं एक नोटिफिकेशन त्या ठिकाणी जाहीर नोटीस ही डिसेंबर 2025 मध्ये पेपरमध्ये दिली। ती आमच्या कुणाच्या निदर्शनास आली नाही आणि त्याच्यानंतर यांनी याचं ॲक्विजिशन चालू केलं। आज आम्ही शेतकरी आमच्या शेतीचे मालक आहोत। आमच्या शेतामध्ये, आमच्या बांधावरती ज्यावेळेस हे टॉवर उभे राहत आहेत त्यावेळेस आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलेलं नाही। आणि अशी भोर तालुक्यातली 71 गावं आहेत, राजगड तालुक्यातली आज 45 गावं आहेत। या 71 आणि 45चा जर तुम्ही एकंदरीत हिशोब बघितला तर भोर आणि राजगड तालुक्यातली हजारो एकर शेतकरी, म्हणजे हजारो शेतकरी त्यांची हजारो एकर जमीन ही त्या ठिकाणी बाधित होणार आहे। मग अशा वेळेस आज आम्ही सातत्यानं भोरवेल्हे तालुक्यानं ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्राला गरज पडली त्यावेळेस भाडगर असेल, निरादेवगर असेल, गुंजवणी असेल, वीर असेल या धरणांसाठी आम्ही आमचं जमिनी दिल्या, ती धरणं झाली, या परिसराचं नंदनवन झालं। आजही रिंग रोडसाठी भोर तालुका, राजगड तालुका त्या ठिकाणी बाधित आहे। नव्यानं होणारा ग्रीनफील्ड हायवे सुद्धा आमच्याच भोर तालुक्यातनं, राजगड तालुक्यातनं त्या ठिकाणी बेंगलोरला जाणार आहे। आज आमची भूमिका आहे की हा अन्यायकारक प्रकल्प आहे, ना आम्हाला सबस्टेशन हवंय ना आम्हाला टॉवर लाईन आउट। आमचं एकच म्हणणं आहे की आजपर्यंत आम्ही बलिदान देत आलोय, उद्याची विजेची मागणी वाढणार आहे तर जरूर त्या ठिकाणी सबस्टेशन हे दुसरीकडे हलवावं आणि आमच्या तालुक्याला या ठिकाणी हा असलेला जो अन्यायकारक प्रकल्प आहे याच्यामधनं आम्हाला 100% मुक्ती पाहिजे। त्याचबरोबर हे आंदोलन चालू असताना दुर्दैवानं काही वेगळ्या पद्धतीचे गुन्हे आमच्या बोंगवली ग्रामस्थातील काही आमच्या तरुण सहकाऱ्यांवरती त्या ठिकाणी टाकलेले आहेत। ते गुन्हे सुद्धा मागे घ्यावेत एवढ्या आमच्या मागण्या आहेत। म्हणून आज आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आज आंदोलन करतोय। पण जर का आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर ह्याची अपेक्षा पुढची धडक ही पुण्यामध्ये असेल, वेळ प्रसंगी मुंबईवरती असेल। कशा प्रकारे हे सर्व आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने खरं तर हजारो एकर शेतकरी खरं तर यामुळे बाधित होणार आहे आणि या सर्व हजारो एकर शेतकरी ज्यांची बाधित होणार आहे ते सर्व शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात आणि या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी सावंतसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.